आता हा जर सर प्रकार बघितला, 11 वाजल्यापासून लोक जाऊन बसले, ते गुन्हेगार पोलीस स्टेशनच्या दारात येतोय, तिथं धमक्या देतोय आणि पीआय मस्तपैकी म्हणजे हे तिथं गोळीबार करतोय. खरं म्हणजे त्या पीआयला वर रिपोर्ट पाठवा, तिथनं निलंबितच करायला पाहिजे. चालेल सर. आणि सर आम्ही तुमच्या पाठीशी आहे. जनता घेऊन मागे राहू रस्त्यावर. या जिल्ह्यामध्ये ठोकून काढा सगळे गुंड कुठले, तरच सर आपल्याला हे जिल्हा आता शांत राहू शकतो. आरग रेल्वे मालधक्क्याची आमचे मुखात हमाल यांच्याकडे कार्यरत आहे आणि तिथला काम मला पाहिजे, माझी पोरं घे म्हणून ह्यांच्यावर गेली सातत्यानं महिनाभर दबाव आहे. तुम्ही गाव कुठलं? बाज आरोपी पण बादचाच म्हणजे जत तालुक्यात. आणि ह्या हमालकेचा कुठं काम? आरगबेडला हे आहे का? धक्का आहे, माल धक्का आहे. तिथं साखर लोडिंग होते. 105 105. आणि आता जे समोर कोण व्यक्ती होता त्याला गोळीबार केला तो ठेकेदार नाही, गुन्हेगारच आहे. ठेकेदार नाही येतो, ठेकेदारी खंडणी मागत होता. खंडणी आदल्या दिवशी बुधवारी रात्री ह्याच्या घरची मंडळी आणि मुलगा आणि आई होती आणि त्यांना धमकवला की एक तर काम सोडायला सांगा, नाहीतर मला 10 लाख रुपये द्यायला सांगा. बर, हा कोण हमालाच आहे का? नाही हमाल नाही, काय नाही. आता हा जर सर प्रकार बघितला, 11 वाजल्यापासून लोक जाऊन बसले, ते गुन्हेगार पोलीस स्टेशनच्या दारात येतोय, तिथं धमक्या देतोय आणि पीआय मस्तपैकी म्हणजे हे तिथं गोळीबार करतोय. खरं म्हणजे त्या पीआयला वर रिपोर्ट पाठवा, तिथनं निलंबितच करायला पाहिजे. चालेल सर. आणि सर आम्ही तुमच्या पाठीशी आहे. जनता घेऊन मागे राहू रस्त्यावर. या जिल्ह्यामध्ये ठोकून काढा सगळे गुंड कुठले, तरच सर आपल्याला हे जिल्हा आता शांत राहू शकतो. ओके सर. ओके.